नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. कराड येथील काँग्रेस महाविकास आघाडीच्या सांगता सभेत अभूतपूर्व उत्साह, अमाप गर्दी. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत आमदार बाळासाहेब पाटील यांची तोफ धडाडली. दत्त चौकात झालेल्या विराट सभेत आमदार बाळासाहेब पाटील यांचे व्यासपीठावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ते भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांच्या समवेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. या नेत्यांच्या एकत्रित अभिवादनामुळे कराड शहरात सकारात्मक मेसेज गेल्याची चर्चा सुरू आहे. महायुती सरकारचं 15वर काय प्रेम आहे मला माहीत नाही, पण चक्क 15 लाखाहून 1500 वर आले. आमदार बाळासाहेब पाटील यांचा विद्यमान आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत महायुती सरकारवर हल्ला बोल. पाहूयात याचा सविस्तर वृत्तांत. सर्वांचे टॉर्च लागले पाहिजेत. सन्माननीय आदरणीय दमदार आमदार आदरणीय बाळासाहेब पाटलांसाठी कराड उत्तरचा एकच आवाज. सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वसानी वर्षा जपणारं नेतृत्व सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचं. कराड उत्तरचं एकच नाव सन्माननीय परमनंट आमदार बाळासाहेब पाटील यांचं. कराड दक्षिणचे दमदार आमदार परमनंट आमदार सन्माननीय पृथ्वीराज बाबा यांचा. या निवडणुकीमध्ये मुद्दा कोणता आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं असेल की या राज्यामध्ये 48 खासदार आहेत. भाजप म्हणायचं की आम्ही 45 पार होणार. देशामध्ये 548 खासदार आहेत, ते म्हणतात आम्हाला 400 पार जायचं आहे. आणि कशासाठी जायचं आहे तर आम्हाला संविधान बदलायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं निर्माण केलं संविधान 26 जानेवारी 1950 पासून या संविधानाच्या आधारे आपण या देशाचा राज्यकारभार करतो. असं म्हणतात की काँग्रेसच्या विचारातून ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस देशामध्ये सुईसुद्धा तयार होत नव्हती. पण आज या देशानं काँग्रेसच्या विचारातून फार मोठी प्रगती केली. 14 साली आपल्यावर त्या ठिकाणी भूलभुलैया घालण्यात आला. गॅसच्या बाबतीमध्ये अपप्रचार करण्यात आला. गॅसची दर मोठे आहे, धूर दाखवण्यात आला. आपल्याला या देशातला पैसा परदेशामध्ये गेलेला आहे, तो आणण्यासाठी आम्हाला संधी द्या असं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे हळूच सांगितलं की ते पैसा आल्यानंतर आम्ही तुम्हाला ती रक्कम देऊ. आणि ह्या टप्प्याटप्प्यानं गोष्टी होत असताना 14च्या निकालामध्ये देशामध्ये भाजपचं सरकार त्या ठिकाणी आलं. प्रत्यक्ष काळा पैसा आला का हो? हे परदेशामध्ये गेले, पैसा काय त्या ठिकाणी आला नाही. पुन्हा त्यांनी शक्कल लढवली की नोटबंदीचा निर्णय घेतला. कशासाठी घेतला? त्यांना असं सांगण्यात आलेलं असावं किंवा त्यांच्या अशी कल्पना असावी, देशात जेवढी चलनामध्ये रक्कम आहे ती रक्कम आहे, उदाहरणार्थ समजा 1,00,000 कोटी असं गृहीत धरा आपण, ती गोळा करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि 1,00,000 कोटीपैकी समजा एक 10-12 लाख कोटी जर आले, 10-12 लाख कोटी आले नाही तर सांगायचं की ही रक्कम म्हणजे काळा पैसा आहे. आजही रिझर्व्ह बँकेनं हे सांगितलेलं नाही की आम्ही प्रत्यक्षामध्ये आमच्याकडे रक्कम किती आलं हे सांगितलं नाही. पण नोटा बदलण्यासाठी लोकांना त्या ठिकाणी लाईनमध्ये उभं राहावं लागलं. लोकांना त्या सर्व परिस्थितीमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. तोही प्रयोग फसला. दुसरा सर्वात मोठा प्रयोग कुठला फसला की कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यानंतर केंद्र सरकार हे दिल्लीच्या आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकामध्ये गमवतं. खरं तर कोरोना या देशात त्यांना ही चाहूल लागली होती
पण त्याच्यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी ही मंडळी राजकारणामध्ये होती. आणि मग अचानक त्यांनी सांगितलं की आता लॉकडाऊन आजपासून जाहीर होते. खरं तर लोकांची मानसिकता तयार करायला पाहिजे होती की बाबा अशा प्रकारे आपल्याला लॉकडाऊन लावावं लागेल. शेकडो किलोमीटर लोक चालत गेले. शेकडो किलोमीटर लोक चालत जात असताना आपण पाहिलं असेल की अनेकांचा मृत्यू झाला. ज्या उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतो त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत टाकण्यात आले. आणि आज आपण बघतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मधून लाखो लोक रोजगारासाठी येतात. आणि आज दुर्दैव असं आहे की तिथली मंडळी आम्हाला सांगतात आम्हाला हिंदू देश शिकवतात. कशासाठी हे चाललंय? शेवटी हा देश स्वातंत्र्य होत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरवून गेलेला आहे. शेकडो वर्षाची परंपरा, अनेक जाती धर्म एकत्र त्या ठिकाणी राहतात आणि त्या विचारानं पुढे जाण्याची गरज ही या ठिकाणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर या मंडळींनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर 1500 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलं. 15वर काय प्रेम आहे मला माहित नाही. 15 लाख होतं, पुन्हा 1500 म्हणले. आणि मग आम्ही काय बोलायच्या अगोदर आम्ही महाविकासासाठी काय यांनीच सांगितलं की ही योजना हे लोक जर सत्तेवर आले तर बंद करतील. आम्ही बंद करणार नाही. तुम्ही बघा की पूर्वी संजय गांधी स्वावलंबन योजना, जवाहरवीर योजना, जुन्या योजना चालूच आहेत ना. पण त्याच्या पुढे जाऊन महाविकास आघाडीनं जो जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये 3000 रुपये देण्याचं आपण जाहीर केलं आहे. त्याला नाव दिले महालक्ष्मी. बरं, ही रक्कम शेवटी कर रूपानं आलेली रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. ही काय वेगळी दिली जात नाही. पण यांचे आमदार आणि खासदार भाषण काय करतात की ज्या गावात कमी मतं पडतील तिथली आम्ही यादी करू. एक कोल्हापूरचे खासदार तर म्हणले की काँग्रेसच्या मिरवणुकीला किंवा प्रचाराच्या महिला जातील त्यांचे फोटो आपण त्या ठिकाणी काढून मिळत द्या. सत्तेची किती त्या ठिकाणी उमत असावं याचा असं विचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे या जाहीरनाम्यामध्ये आपण जाहीर केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे, जे अपूर्ण काम राहिलं इंदू मिलच्या परिसरामध्ये, ते स्मारक सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ठराविक असा कार्यक्रम आखण्यात येणार आहे. हे करत असताना MPSCला मुलं मुली बसतात. आज परीक्षा दिली तर वर्ष निकाल लागत नाही आणि त्यासाठी म्हणून तो निकाल कालबद्ध वेळेत लागायला पाहिजे यासाठी सुद्धा नियमावली बनणार आहे. काही मुलांना वाटतं की तहसीलदार व्हावं म्हणून त्या परीक्षेला ते बसतात. तिथं बसल्यानंतर त्यांना वाटतं PSIच्या परीक्षेला बसावं, पुन्हा फी भरायची, पुन्हा कार्ड काढायचं, यामध्ये वेळ जातो आणि नियोजन फसतं. म्हणून महाविकास आघाडी असं जाहीर केलंय की एकदा आपण रक्कम त्या ठिकाणी भरल्यानंतर जे स्मार्ट कार्ड येईल त्याच्या आधारे तुम्हाला सर्व MPSCच्या परीक्षा या त्या ठिकाणी देण्यात येतील. अशा प्रकारची सुद्धा घोषणा ही या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच पद्धतीनं 50 लाखापर्यंतचा आरोग्य विमा देणार अशा प्रकारचं जाहीर करण्यात आलेलं आहे. आरोग्य विमा त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी योजना जाहीर केली. योगायोगानं तो विभाग माझ्याकडे होता. 50,000 रुपये अनुदान देण्याचं मान्य केलं. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस अनुदान देण्याचा प्रसंग आला त्या दरम्यानच्या काळामध्ये काही लोकांना हे मिळालं. पण उद्धव ठाकरे साहेबांशी गद्दारी एकनाथ शिंदे त्यांच्या सहकार्याने केली आणि मग पुन्हा ती रक्कम ही त्यांचे आमदार खुश करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी उडवली. हे जात असताना सुरत मार्गे गेले. वानगा नावाचे एक आमदार आदिवासी होते, त्यांच्या घरी जेवायला गेले. त्यांनी जेवायला बोलवले, सगळे जेवायला गेले आणि जेवण केल्यानंतर तिथून सुरत मार्गे ही मंडळी गुवाहाटीला गेली. सगळ्या गुवाहाटीची माहिती सगळ्या देशाला कळाली, राज्याला कळाली आणि मग पुन्हा ही गोवा मार्गे सगळी मंडळी आली. तेच वानगा नावाचे आमदार परवा रडत होते की उद्धव ठाकरे म्हणजे देव माणूस आहे. म्हणजे कशा प्रकारची प्रवृत्ती या राज्यामध्ये आहे याचा सुद्धा विचार आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावा. दुसरा एक निर्णय आपण जाहीर केलेला आहे की जातनिहाय जनगणना करायची. जनगणना करण्याचा अधिकार हा जरूर केंद्र
परंतु आमच्या राज्याला कळलं पाहिजे ना आमच्या देशामध्ये कोणकोणत्या जातीचे कोणते रोग राहतात. तुम्ही करत नाही म्हणून आम्ही करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. ती जनगणना करण्याची सुद्धा भूमिका ही त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न. आज काय होतं, शेतकऱ्यांना हमीभाव मागितला की केंद्र सरकार म्हणतं की आम्ही उत्पन्न दुप्पट करणार. उत्पन्न दुप्पट कोण करतो? तुम्ही आम्ही करतो ना. आपण काय म्हणतो का माझं गहू कमी आला पाहिजे, माझं सोयाबीन कमी आला, ऊस असं म्हणतो का? आपण करतो. आमची मागणी ही हमीभाव त्या ठिकाणी मिळावी त्या ठिकाणी, आणि त्यासाठी सुद्धा आपलं शासन हे त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेईल. अदानी अंबानी यांचं कर्ज माफ केलं आहे, परवाच त्या ठिकाणी केलं आहे. सन्माननीय पृथ्वीराज बाबा याबद्दल सविस्तर आपल्याला सांगतील, कारण त्यांचा या विषयाचा अभ्यास आहे. आज या निवडणुकीला महाविकास आघाडी सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करण्यासाठी मी आलेलो आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब हे या मतदारसंघामधून 3 वेळा या ठिकाणी निवडून गेले. त्यापूर्वी खासदार म्हणून काम पाहिलं आहे. एक सर्वांना बरोबर घेऊन आणि काँग्रेसची विचारधारणा कधीही सोडायची नाही अशा प्रकारची भूमिका ही निश्चित बाबांची राहिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. आमच्या काही नेते मंडळी सांगितले की बाबा तुम्ही तुतार घेऊन उभा राहा. ते म्हणले मी काँग्रेस सोडणार नाही. म्हणजे स्वर्गीय आनंदराव चव्हाण, प्रेमला काकी यांच्यापासून त्यांनी काँग्रेसच्या विचाराची साथ ही ठेवलेली आहे, आणि त्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य द्यावं. मला बराचसा या ठिकाणी अजून 3 गावच्या सभा जायचं आहे. त्यामुळं खरं तर मला काल मी सगळा दौरा ठरवून ही सभा ठरली. आम्ही सांगता सभा 2 दिवस आधी घेतो, तुम्ही 3 दिवस आधी घेता. त्यामुळे की माझी सांगता सभा होय, पण अगोदर 3 सभा आहेत. सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये निश्चित सत्ता परिवर्तन घडेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची नम्र विनंती या ठिकाणी करतो. इथं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मला एक पुस्तक दिलं. मी असंच पुस्तक काढलेलं आहे, कारण यामध्ये जी कामं झाली ती कामं यामध्ये दिलेली आहेत. माझ्यासुद्धा काही टीका होते की बाबा निष्क्रिय वगैरे काय का म्हणतात कुणास ठाऊक. मी जो पूल बांधला त्याच पुलावरून जातात ना माझ्यावर टीका करतात. मी जे समाज मंदिर बांधलं तिथं बसतात आणि टीका करतात. आता थोडासा राजकीय संदर्भ बदलत चाललेला आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी खरं आहे. पण आपण आत्तापर्यंत सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना साथ आणि सहकार्य असंच सहकार्य आपण द्यावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि माझे 2 शब्द संपत. जय हिंद, जय महाराष्ट्र.